मोबाईल खायचा मोबाईल डेंजर आहे. माझा फोन ओढला होता आता याने. तोंडात बोट बीट न घालू बरं. पूजा पेंग्विन सेम दिसतीये बघ तू. ब्लॅक अँड व्हाईट घातले आणि पण ब्लॅक अँड व्हाईट घातले. परत 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 मॅनर्सचा बोल ना बोल परत एकदा. हा नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. मी राज नवरे. आज माझ्यासोबत आहे भाऊजी. ठीक आहे भाऊजी. बाबा मला नको घेऊ यार प्लीज. तर सकाळपासून प्लॅन चालला होता. आत्ता वाजले 4:15 झालेले आहेत. सकाळपासून प्लॅन चालू होता आणि आत्ता आम्ही बाहेर पडलोय घराच्या. कुठं डिसाईड जायचं होतं. रामधाराला जायचं प्लॅन चालला होता, तोही कॅन्सल झाला. आता तो प्लॅन उद्यावर ठरलाय, पण उद्या होतोय का नाही काय माहित नाही. सो आत्ता आम्ही जाणार आहे एच ग्राउंडवर. काहीतरी काय झालं एच ग्राउंडवर रे? एक्झिबिशन आहे. एक्झिबिशन नाही, वेगळंच काहीतरी सीन आहे. मेला टाईप आहे. हा मेला काहीतरी आहे. तुम्हाला नक्की दाखवेल. तिकडं नाव नाही माहिती. रील्स वगैरे खूप पाहिले होते, पण असं नकळत पाहिलेत की PCMC मध्ये असं काहीतरी आलंय. सो आत्ता आलोय आम्ही भाऊजीच्या बहिणीला घेण्यासाठी. भाऊजी आमची चिडती आहे थोडीशी, कारण तिचं युट्यूबचं व्हिडिओ मध्ये कसेही व्हिडिओ येतात ते म्हणून लाजते आमची भाऊजी. बघा थोडीशी लज झाली. आता दीप्ती बसेल. दीप्तीसोबत एक मी छोटासा प्रँक केला होता फोनवरती. आता तो इथे रिव्हील करेल, तुम्हाला दाखवेल. तिला येऊ दे. वेलकम वेलकम दीप्ती मॅडम. चलो. तर मग अशी हिला कॉल केला आणि हिला बोललो मी की दीप्ती काय करते आज, फ्री आहेस का तू? ती बोलली हो मी फ्री आहे. तर तिला म्हणलं की आज भेटायचं का, भेटायला येतेच का मला? तर ती म्हणली हो चालेल. परत म्हणली की हो नाही नाही कशाला भेटायचं. मी माझ्या दिदीला विचारते, दिदीला म्हणजे भाऊजीला. तर मग मी तिला म्हणलं की अरे तिला कशाला सांगतेस तू, आपल्याला दोघांना भेटायचंय. तर ती म्हणली नाही ना, तर मी तिला विचारून सांगते. एवढी घाबरली होती. काय झालं होतं सांग, काय वाटलं होतं तुला सांग मला? मला खूप काहीतरी वेगळं वाटलं होतं, म्हणून मी म्हटलं मग दीदीला विचारून सांगते. तिला मी बोललो पण की अगं काय नाही, जाऊ आपण कुठंतरी जाऊन बसू शांत ठिकाणी. म्हणजे आपण दोघं कुणाला सांगू नको. तर आता आम्ही निघालोय मुंबई पुणे एक्सप्रेसला. हायवेला आहे मी आता. इथून वल्लभनगरला जाईल आणि पुढे जाऊन दाखवेल तुम्हाला आम्ही कुठे गेलोय. चला स्टेट येऊन. मग भाऊ तर बघा किती पे पार्कचे पैसे वसूल करणार. 100 रुपयाला एंट्री आहे इथं एक पर पर्सनला. आम्ही गाडी लावली डायरेक्ट या पलीकडे आणि चाललोय आम्ही चालत 4 जण. आता बघू काय आहे काय आतमध्ये नाही. भारी फील होतं रात्रीत, तर अजून भारी वाटतं लाईट मध्ये. युरोप सिटी असं वाटतं युरोपमध्ये आलोय मी. हा एवढंच आहे का काय? स्टारबक्स. असं वाटतं युरोप सिटीमध्ये आलोय मी. एवढंच आहे काय? भारी मस्त. इथं फोटो काढायचा मला. हा फुटपाथ आहे, हा रोड आहे. गाडी बिडी येईल पूजा उडवून तुला कुणीतरी. कुणाची नातेवाईक त्यातली ही आहे का? कोण कोण तो वाला आपण आहे ना आता बघायला आलो असं डायरेक्ट नका जाऊ उडत. स्लो चला.
पेंग्विन पण आहे बघ पूजा, पेंग्विन सेम दिसतीये बघ तू. ब्लॅक अँड व्हाईट घातले आणि पण ब्लॅक अँड व्हाईट घातले. कशी म्हणतील मॅम. मला हात धुवायला लागेल ना. ओ नख कापतो, नख खायला लागलं. खातात ते नख, फक्त त्यांचं ते चोच मोठी आहे. अगं तुला अख्खं गिळण तू अख्खा काय तू एवढीशी काय त्याला माझ्या. आणि तोंडात बोट बीट न घालू बरं. मोबाईल खायचा मोबाईल. मोबाईल खाल्ला असता आता आमचा. ह्याच्यावर हे लय मोठमोठे असतात बरं का, ह्याच्यावर बसून शर्यत लावतात. डेंजर आहे. माझा फोन ओढला होता आता यांनी, त्यांनी थोडे काही खातात ते पोपट. तुमचं मोठं आले आले आला परत आला. दीप्ती तुझ्याकडे आला. ह्या कुठल्या बिअरवरती आहे पिंट्या? किंगफिशर. बरोबर माहिती आहे पिंट्याला. आपण डायरेक्ट एक्झिट मारत होतो, पण ती म्हणली परत सोडणार नाही तुम्हाला जर तुम्ही इकडे आले. त्यामुळे आम्ही परत आता युरोपियन सिटीमध्ये चाललो. तिथं 100 रुपये तिकीट आहे. तुम्ही 50 रुपये द्या युट्यूबवरती आम्हाला. आम्ही तुम्हाला सगळं दाखवून माशांचं वगैरे पक्ष्यांचं. युरोपियन सिटी दॅट सीट संपलं विषय. बाकी काहीच नाही असं पण ठीक आहे, टाइमपास होऊन जातो 2-3 तासाचा. हे बघ हे बघ त्यांनी केले वाटते. त्यांनी सगळं हे खाऊन टाकले बघा. हे सेमच वाटतं तुम्ही दोघं बघ. हा एक पेंग्विन, हा ब्लॅक अँड व्हाईट, आणि हा एक ब्लॅक अँड व्हाईट. सेम आहे का नाही? तोंड पण बघा. अरे ह्या दोघी कसं काय युरोपमध्ये? युरोपमध्ये तुम्ही कशी काय इथे? स्पॉन्सर केलेला आम्हाला. कुणी दिला विजा युरोप मधला? फोटोशूट चाललंय. थांबा जरा. डायरेक्ट कळतं का मी आलेलो? तिथे पोरीने कशी पोच दिली बघ ना, क्यूट वाटते. काढायचं पण त्यांचं
मग तिथं जाऊन लाईन लावा लागणार, तेव्हा जाऊन निघेल, नाही तर तसं नाही निघणार. यस. ओके मॅडम, तुमचा नंबर आहे का पहिला? बरोबर आहे का? प्लेन पाहिजे होतं ना पिक्चर. परत 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 मॅनर्सचा किती वेळा बोल ना, बोल. बोलायला भारी असतं. परत एकदा. हा, मॅनर्सचा आणि रेमोचा काही एक संबंध नाही. पिंट्या, या गोष्टीवर तुला काय म्हणायचं? काही नाही. युरोपियन सिटी आमची फिरून झालेली. एवढं काय वाव नाही, पण फोटो सेक्शन वगैरे करण्यासाठी छान आहे. तुम्ही येऊ शकता, विजिट करू शकता. फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे, मस्त आहे. हा, नक्की विजिट करा तुम्ही, नक्की. म्हणजे फ्रेश होईल तुमचं माइंड तेवढं पुरतं. भांडा आम्ही तलवार देतो, थांब मी. इथं बघून झाले आमचं, तरी आम्ही चाललोय आता. इथून एक्झिट आहे बाहेर, त्यामुळे आपण एक्झिट करून जाणार आहे. ही कुठली युरोपियन सिटी होती? कुठली होती? फ्रान्स. कचरा सिटीमध्ये खूप असे भारी भारी कचरा आहे तिथं. पिंटा पळत नसता, पूजा काहीतरी घेईल म्हणून. पिंटा चला आपण जाऊ तिकडे. मला घ्यायचं तर काही नाही, पण मोकर फिरायची. सगळं घरातलं सामान भेटतंय ऑलरेडी, सगळं असं, पण तरी पण काय घ्यायचं? काय नाही, चालू. बघा काय घ्यायचंय का? तू घेणार का? मी कशाला घेऊ? मी तुमच्यासोबत टाइमपास करतोय. ही मिश्री ठेवायला पाहिजे का तुला? हा, काय घ्यायचं? बघा कोरियन लोकांची काय फॅन आहे, काय बिना दाढी मिशवले का आवडतं? काय फरक राहिला तुझं पण पुरीमध्ये? म्हणजे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे? बरोबर का? म्हणजे आजकाल पुरीला सुद्धा मिशा दाढी यायला लागली, आणि तुम्हाला ते बिना दाढी मिशवली पाहिजे. त्यांना पण येतात. आता ते मिलिटरीमध्ये गेले, त्यांची दाढी मिशी आली, ते शेप करतात, त्यांना येते. पण का आवडतं कोरियन? काय त्यांच्यात असं ते चांगलं ट्रीट करतात आत्ताची मुलांना. म्हणजे तुम्हाला कोरियन, आम्हाला बॉईजला रशियन. हां, मग तुम्हाला रशियन आवडतं. त्यांच्या आणि आमच्या तर फरकच नाही ना. बरोबर आहे. जसं कोरियनमध्ये फरक आहे, तसा रशियनमध्ये फरक आहे. असं आहे का नाही? काय तुम्ही सांगा नक्की मला, रशियन आणि कोरियनमध्ये काय फरक आहे? आता इथे शॉपिंगमध्ये आमचा अर्धा ते 1 तास असंच जाणार. घेणार तर काहीच नाही, पण असाच बघा कळलं, माझ्या मनातल्या गोष्टी कळल्या. लोक हसायला लागले. काहीच घेणार नाही, पण उगाच टाइमपास करत असणार. चला चला म्हणतात, पण पाऊल काय निघत नाही याचे, फक्त चला. अभी आए हम मेले में कुछ खेलेंगे नहीं, अभी खाली देख के जाएंगे, क्योंकि हम बच्चे नहीं रहे, त्यामुळे फक्त बघून जा. तर मित्रांनो, झालंय आमचं, आम्ही बाहेर आलो, आता आम्ही घरी चाललो. तर ब्लॉगच्या एंड मी इथंच करतो. कसा व्हिडिओ वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. मी दिसतोय का नाही माहीत नाही, कारण आजकाल लयच काळा दिसायला लागले. पुण्यामध्ये पूर्ण काय म्हणतात, थंडी खूप सुटली आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये अख्खा चेहरा असं झाला आहे माझा, सून पडतो असा. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मित्रांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावं मित्रांनो. कोणी सबस्क्राईबच करत नाही माझ्या चॅनल. प्लीज, थँक्यू सो मच, बाय.